तिसरं जी गोष्ट आहे, दफनभूमीची जी माती जी असते हे सर्वात महत्वाचा विषय आहे. माती बदलण्याचं काम हे महानगरपालिकेकडूनच केलं जातं, परंतु इथं माती बदलण्यासाठी लोकांकडनं करोडो रुपयाचा चंदा घेतलेला आहे आणि पैसे घेऊन इथं माती बदलतो असं सांगितलेलं आहे. हे सर्वांना माहिती आहे, ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की इथं माती आणि फुटपाथ करायचंय म्हणून लोकांकडनं पैसे जमा केलेले आहेत. या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक वगैरे नेमण्यात आलेले आहेत याबाबत काय नक्की आपलं म्हणजे आपण त्याच्यावरती पाठपुरावा केलेला आहे? मला माहिती मिळाल्यानुसार की इथं प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत, परंतु कोंढव्यातल्या कुणी सुद्धा तिथं सुरक्षा रक्षक बघितले असतील तर त्यांनी मला दाखव, कारण का मी त्यांचं 3 वर्षाचं पे स्लिप आणलेलं आहे. 3 वर्षात त्यांचा पगार चालू आहे, परंतु ते सुरक्षा रक्षक कधी तिथे दिसत नाही. आणि सुरक्षा रक्षक कोण आहेत ते सगळे माझे नगरसेवक सांगतील की ते सुरक्षा रक्षक कुठले आहेत. इथं आमच्या ज्या कोंढव्यामध्ये लोकांना सवय आहे खड्ड्यातनं चालायची, गटरीतनं चालायची. विकास म्हणजे ज्या दिवशी गटरीचं पाणी नसतं त्या दिवशी कोंढव्याचा विकास झाला असं आमच्या लोकांचं म्हणणं आहे. जर पाहिलं गेले की जे नगरसेवक आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारेच लोक तिथे सुरक्षा रक्षक म्हणून आहेत जे म्हणताय, आणि आमच्या नगरसेवकावरती तुम्ही आक्षेप घेताय की कुणाला तुम्ही काम लावलंय. त्यांनी रोजंदारी दिली ना, त्यांच्या ऑफिसमध्ये बसतात लोकांना रोजंदारी दिली, भले त्यांनी सामान्य लोकांना दिली नसेल, परंतु त्यांनी त्यांच्या पुतण्याला, त्यांच्या जावयाला, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्याला यांना नोकऱ्या दिल्यात ना. म्हणजे तुम्ही जे त्यांच्यावरती आरोप लावताय की ते कुणालाही नोकऱ्या देत नाही, हे त्यांनी नोकऱ्या दिल्या त्यांना. नाही, सुरक्षा रक्षक जे बसलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला जर फोर्सच करत असेल नावाचा तर मी तुम्हाला नावही सांगतो. एक जाबीर म्हणून आहे आणि एक गफूर पठाणचा ड्रायव्हर, त्याचं नाव रिजवान आहे. बरं, हे लोक या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून बसले ऑफिशियली आहे. तुम्हाला कागदपत्र देऊ शकतो. ह्याच्यामध्ये जर सर्वात महत्वाचा विषय जो आहे जो पब्लिकला जे फसवणूक केली जाते आणि पब्लिकला जे फसवलं जातं त्याच्यावरती जास्त आक्षेप आहे.